आज आहे संकष्ट चतुर्थी आणि सर्वात प्रथम संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि संकष्ट चतुर्थी निमित्त मी आज मोदक तयार केलेले आहेत। हे तळणीचे मोदक आहेत। तर कसे तयार करायचे हे आज बघणार आहोत। नमस्कार, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वात पहिले मी मोदकाच्या पातीसाठी जे पीठ लागते तर ते भिजवून घेत आहे। तर त्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे। अगदी बारीक रवा घ्यायचा। त्यामध्ये 1 टेबलस्पून मैदा घातलेला आहे, चिमूटभर मीठ घातलं आणि 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा इथे वापरू शकता, पण तुपामुळे ह्या मोदकाच्या पातीला खूप खुसखुशीतपणा येतो, त्यामुळे तूप घातलेलं आहे। आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तूप सर्व मिश्रणाला चांगलं लागलं पाहिजे। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेत आहे। तर त्याचा मी घट्टसर गोळा तयार करून घेत आहे, कारण रवा आहे तर छान असा हा मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हे भिजवून घेतलेलं पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी। आता आपण मोदकाचं सारण कशाचं तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 1 कप खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, 2 टेबलस्पून पांढरे तीळ आणि 1 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे आणि अर्धा कप पिठी साखर घेतली आहे मी। तर सर्वात प्रथम मी इथे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे, खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आता तीळ आणि खसखस भाजून घेत आहे। तर पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामुळे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि पॅन गरम असल्यामुळे मी त्यामध्येच आता खसखस आणि तीळसुद्धा भाजून घेतलेले आहेत। तर छान असे हे भाजून झाले आहेत। ज्या प्लेटमध्ये मी खोबऱ्याचं किस ठेवलं आहे तिथेच मी खसखस आणि तीळसुद्धा घालून घेतले। त्यानंतर आता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे, पिठी साखर, 1 टीस्पून वेलची पावडर घातली, 1 ते 2 टेबलस्पून इथे मी ड्रायफ्रूट्सची पावडर घातलेली आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची इच्छा असेल तर घाला किंवा नाही घातली तरीही चालेल। आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे मोदकासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे, बघू शकता छान असं हे सारण तयार झालं आहे। आणि अर्ध्या तासामध्ये हे भिजवून घेतलेलं पीठ सुद्धा मुरलेलं होतं। तर रवा असल्यामुळे तो फुललेला आहे, त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट असा ह्या पिठाचा गोळा तयार करून घेत आहे, कारण रवा असतो तर तो फुलला जातो आणि पूर्ण पाणी जे असते ते ॲब्झॉर्ब करतो, त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालून सैलसर मऊसर असा हा पिठाचा गोळा तयार करून घेत आहे। तर एकदम सॉफ्ट असा हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। त्यामध्ये आता थोडंसं तूप लावून मी पुन्हा हा पिठाचा गोळा जो आहे तो मळून घेत आहे, म्हणजे हाताला चिकटणार नाही। तर मऊसूत असा हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे, बघू शकता छान असा हा गोळा तयार झालेला आहे। आता इथे आपण मोदक तयार करणार आहोत। तर मी इथे एक मोठा गोळा काढून घेतलेला आहे। ह्या गोळ्याची मी एक मोठी पाती लाटून घेणार आहे आणि मग त्याच्या छोट्या छोट्या पात्या करून मोदक तयार करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला मोदक करायला पण सोपं जाते, कारण छोट्या छोट्या पात्या लाटत बसलं तर खूप वेळसुद्धा जातो। त्याच्यामुळे मग एक मोठी पाती लाटून घ्यायची आहे आणि ह्या एका पातीमध्ये 4 मोदकाच्या छोट्या छोट्या पात्या निघालेल्या आहेत। तर छान पातळसर मी ही पाती लाटून घेतली आहे, अगदी पोळी ज्याप्रमाणे लाटतो ना आपण त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायची आहे। आता ह्या वाटीने मी
छोट्या छोट्या पात्या कट करून घेत आहे। तुम्ही छोट्या छोट्या पोळ्या लाटून सुद्धा त्याचे मोदक भरू शकता, पण त्यामध्ये फार वेळ जातो, म्हणून मी एक मोठी पोळी लाटून घेतली आणि मग अशा छोट्या छोट्या त्याच्या पोळ्या काढून घेतल्या आणि आता मग मोदक भरून घेत आहे। तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मोदक तयार करून घ्यायचे आहेत। सुंदरसा असा मी मोदक तयार करून घेतलेला आहे। छान पाकळ्या सुद्धा आलेल्या आहेत त्याला। आणि आता ह्या प्लेटमध्ये ठेवत आहे। तर ह्या प्लेटवर मी थोडासा मैदा टाकलेला आहे, कारण जे मोदक ठेवणार आहे ते खाली मग चिकटणार नाहीत, त्यामुळे थोडं मैदा टाकून घ्यायचा आणि मग त्यावर मोदक ठेवायचे। दुसरा सुद्धा मोदक आता आपला तयार झालेला आहे आणि खूप छान असा हा मोदक तयार झालेला आहे। बघू शकता त्याच्या कळ्या सुद्धा दिसत आहेत छान। तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक भरून घेत आहे। अशा एक एक प्लेट उचलत जायच्या आणि मग एकत्र करून मोदक तयार करायचा, त्याच्यामुळे छान अशा पाकळ्या येतात ह्या मोदकाला। इथे माझे आता सर्व मोदक भरून झालेले आहेत। गणपती बाप्पांना मोदक फार प्रिय आहेत आणि मी दरवेळेस 21 मोदक प्रसादाला ठेवत असते देवाजवळ। तर इथे माझे सर्व मोदक भरून झालेले आहेत। आता मी तळून घेत आहे। तेल खूप जास्त गरम होऊ नाही द्यायचं आहे। थोडा कोमट तेल झालं म्हणजे मग त्यामध्ये मोदक सोडायचे, त्यामुळे मोदक जे आहेत ते एकदम खुसखुशीत तयार होतात आणि हे मोदक अगदी छान लागतात। खरंच खूप छान खुसखुशीत असे हे मोदक तयार झालेले आहेत। आणि प्रमाण जे आहे ते आपण एकदम परफेक्ट घ्यायचं आहे। जे मी प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणानुसार जर तुम्ही मोदक केले तर एकदम खुसखुशीत असे हे मोदक तयार होतात। कडक नाही किंवा नरम सुद्धा नाही होत आणि हे जे मोदक आहेत ते 15 दिवस सुद्धा अजिबात खराब होत नाहीत, चांगले राहतात। तर छान असे हे मोदक तयार झालेले आहेत। उरलेले मोदक सुद्धा मी तळून घेत आहे। आणि अगदी मंद आचेवर हे मोदक तळून घ्यायचे आहेत। आता माझे इथे सर्व मोदक तयार झालेले आहेत, तळून झालेले आहेत। तर आजची ही मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।